नमस्कार. रविवारचा दिवस म्हणजे थोडासा आरामाचा दिवस. वीकडेज मधलं जे रुटीन असतं त्यापेक्षा थोडंसं वेगळं रुटीन. कारण कोणाला शाळेत जायचं नसतं, डब्याची घाई नसते, कोणाला ऑफिसला जायचं नसतं. त्यामुळे घर कसं निवांत असतं, शांत असतं. आपली आपली कामं चाललेली असतात, डोक्यात गोंधळ नसतात. त्यामुळे जरा छान वाटतं. मला लहानपणाचे दिवस आठवले, जेव्हा रविवार म्हणजे एकदम स्पेशल कारण शाळेला तर सुट्टी असायचीच. त्याचप्रमाणे अभ्यासाला पण सुट्टीच असायची असं म्हटलं काही हरकत नाही. काही समजा होमवर्क असेल म्हणजे गृहपाठ असेल तर तो करायचा. बाकी काही विशेष नाही. सकाळी-सकाळी आम्ही बालोपासणीला जायचो. 8:05 पर्यंत शिक्के मिळायचे. त्यामुळे पटकन बालोपासणीला जायचो आम्ही. बालोपासणा झाल्यावर तिथला तो चविष्ट प्रसाद खूप छान असतो. आणि घरी यायचो. घरी येताना रस्त्यामध्ये डोक्यात विचार, की आईने आज नाश्त्यासाठी काय बनवलं असेल? कारण पोहे, उपमा या व्यतिरिक्त आई काहीतरी मस्तपैकी नाश्ता बनवायची, जो थोडक्यात काय तर ब्रंचच असायचा. कधी मेदूवडा, इडली, डोसे असे वेगवेगळे प्रकार बनवायचे तेव्हा. मिसळ पाव. घरी यायचं, मस्तपैकी नाश्त्यावर ताव मारायचा आणि टीव्हीवर शक्तिमान किंवा मराठी पिक्चर्स लागायचे. ते बघायचे. अशी मज्जा असायची रविवारचा दिवस म्हणजे. आजकालचे रविवार आणि त्यावेळचे रविवार खूप फरक आहे. पण सुट्टीचा दिवस हा सेम आहे. तर इकडे मी चहा ठेवत आहे. सकाळी उठल्यावर बरीचशी काही कामं झाली. त्यानंतर चहाची वेळ झाली. मस्तपैकी आल्याचा चहा गरमागरम. तर आता चहाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. तर आलं मी किसून न घेता खलबत्त्यात कुटतेच मी. चहा होतोय तोपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज चॅनलला, आपल्या खाऊ प्रेमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओजला लाईक करत जा, कॉमेंट्स करत जा. कॉमेंट्स जर केल्या तर कुठेतरी ना कळतं की आपण जे व्हिडिओज करतोय ते तुम्हाला आवडत आहेत की नाही आवडत आहे का, हे समजतं. आणि त्यामुळे ना एक मोटिवेशन सुद्धा मिळतं की एक जरी तुमची पॉझिटिव्ह कमेंट आली किंवा एक जरी कमेंट आली ना तर असं वाटतं की हां, तुम्हाला व्हिडिओज आवडतायत, तुम्ही बघतायत. त्यामुळे जर व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटी एकमेकांना मोटिवेशन देणं हेच आपण करू शकतो. त्यामुळे व्हिडिओ जर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत इथे चहा मस्त उकळलेला आहे आणि हा सुट्टीचा मस्तपैकी निवांत चहा आहे. त्यामुळे आरामात बसून मस्त प्यायचा, मुलांसोबत गप्पा मारायच्या. आणि लहान मुलांचं ना असं असतं, म्हणजे जे शाळेत जातात त्यांचं, ज्या दिवशी शाळा असते त्या दिवशी 4 आवाज द्यावे लागतात तेव्हा ते उठतात. आणि ज्या दिवशी सुट्टी असते तेव्हा शाळेत जायच्याही वेळेच्या आधी ते उठून बसतात आणि इतके ऍक्टिव्ह असतात की अजिबात त्यांच्या डोळ्यावर झोप नसते किंवा 5 मिनिट झोपू दे, 10 मिनिट झोपू दे असं काहीच नसतं. एकदम फ्रेश. त्यानंतर मी आली परत किचनमध्ये. इथे मला डोक्याला तेल लावायचं आहे मस्तपैकी. तर हे मी घरीच तेल बनवलेलं आहे. याच्यामध्ये मी सगळं घातलेलं आहे. मेथी, आवळा, कलौंजी, त्यानंतर ब्राह्मी पावडर वगैरे असं सगळं घातलेलं आहे. कढीपत्ता. तर याचा जर मला इफेक्ट दिसला तर मी जेव्हा हे तेल संपेल, इफेक्ट दिसला तर मी तेलाची रेसिपी शेअर करेल. तर इकडे असे भांग भांग करायचं केसांमध्ये आणि ते तेल छान लावून घ्यायचं आहे. मुरू द्यायचं अर्धा पाऊण तास आणि त्यानंतर केस धुवायचे आहेत. तर तेल वगैरे लावल्यानंतर मुलांना खायचे होते आंबे. खरं तर मी त्यांना डायरेक्टच फोडी देते वगैरे खायला, पण आज त्यांना क्यूब्स फोर्कने खायचं होतं म्हणून मी असे क्यूब्स करून देत आहे. एकदम मस्त आपला केशर आंबा आहे हा. सर सगळं आवरून वगैरे झालं. मग मुलांना बाहेर फिरायला जायचं होतं. म्हटलं चला, मग आम्ही कॅसल बघायला गेलो. तर आम्ही ज्या कॅसलला गेलो होतो त्याचा चॅनलवर व्हिडिओ ऑलरेडी आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे डिनोत्तर कॅसल. त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या बीचला गेलो कारण मुलांना तिथे वाळूवर खेळता नव्हतं आलं, वाळूमध्ये. त्यामुळे त्यांनी इथे मस्त खेळले आणि आम्ही घरी आलो. रात्रीची जेवण वगैरे झाल्यानंतर सुट्टीच्या दिवसाचं एक महत्वाचं काम म्हणजे किराणा, भाजीपाला जागच्या जागी ठेवणं किंवा किराणा ज्या डब्यामधला संपलेला असेल, जे धान्य संपलेलं असेल ते भरून परत ठेवणं हे असतं. कारण आपण जी लिस्ट केलेली असते त्याप्रमाणे आपण सुट्टीच्या दिवशीच साधारण सामान आणून घेतो आणि ते प्रत्येक डब्यामध्ये भरायचं काम हे आपल्याला सुट्टीच्या दिवशी तर असतंच. तर इकडे माझे मूग संपलेले होते तर मी मूग अशा डब्यामध्ये ठेवले. आणि हे जे असे प्लास्टिकचे म्हणजे असे रुंदी कमी असलेले जे डबे असतात ते इतके मस्त बसतात. अशा जर तुमच्याकडे जागा कमी असेल तर अशा प्रकारची ट्रॉली तुम्ही करू शकतात, उभी लांब आणि अगदी छोटी जागा असते आणि त्यामध्ये भरपूर डबे बसतात. तर हे डबे मला आवडले.
त्यानंतर हा जो मसाल्याचा डब्बा आहे, तो पण भरून ठेवावा लागतो. नाहीतर मग ऐन वेळेवर फोडणीत आपण काहीतरी टाकायला जातो आणि मसाल्याच्या डब्यामध्ये बघतो, "अरे छे! हे तर संपलेलं आहे." मग ते परत काढायला वेळ जातो. त्यामुळे मी मसाल्याचा डब्बासुद्धा भरून घेत आहे. बाहेरून थोडासा पुसून घेतला मी तो टिश्यू पेपरने ओल्या. ओल्या टिश्यू पेपरने पुसायचा किंवा कापडाने पुसायचा. कारण तो दरवेळेसच काही धुतला जात नाही आणि त्याला तेलकट-तुपकट हात हे लागतातच. तर इकडे मी सगळे धना पावडर, मोहरी, अ, काळा मसाला, तिखट हे सगळं भरून घेतलेलं आहे आणि डब्बा हा ठेवून देते. मग मी थोडेसे माझे बासमती तांदूळ उरलेले होते, तर ह्या डब्यामध्ये आता ते मावतील त्यामुळे त्याच्यात ठेवते. माझ्याकडे खूप असे मोठे डबे नाहीयेत इथे. त्यामुळे जे ह्या इतक्या साइजचे डब्बे असतात त्यामध्ये मी ठेवते. अ, आम्ही इकडे जेव्हा शिफ्ट झालो तेव्हा खूप काही सामान नव्हतं आणलं. त्यामुळे अगदी मोजकंच सामान आहे माझ्याकडे, मोजकीच भांडी पण आहे आणि हे फर्निश्ड घर आहे त्यामुळे बरचसं सामान ओनरचं जे जे ज्यांचं घर आहे त्यांचं असतं हे. तर फर्निश्ड घराचा हा एक फायदा असतो. कारण आपल्याला माहीत नसतं आपण हे इथे किती दिवस राहणार आहोत किंवा परत शिफ्ट करावं लागतं घर किंवा कंट्री शिफ्ट करावी लागते. मग ते सामानाची खूप फेकाफेकी होते. त्यामुळे मी खूप कमी सामान ठेवलेलं आहे. जर तुम्हाला माझ्या किचन टूरचा व्हिडिओ पाहिजे असेल, तर कमेंट करून नक्की सांगा. त्यावर पण मी एक व्हिडिओ बनवेल. तर ते पीठ वगैरे तांदूळ सगळं भरल्यानंतर मला लसूण सोलून ठेवायचा आहे. आलं लसूणची पेस्ट तर आहेच, ह्यावेळेस विकतची आणली. मग असा लसूण मस्त सोलून ठेवते, कोथिंबीर निवडून ठेवते आणि हे काम नुसतं मी बसली आणि केलं असं होत नाही. तर मी मस्तपैकी मला जे व्हिडिओज आवडतात किंवा ज्या सीरियल्स आवडतात किंवा अजून काही बघायला आवडत असेल ते मी समोर लावून देते. आता मी बघत आहे तारक मेहता का उलटा चष्मा. ते बघता-बघता मी काम करते. म्हणजे कंटाळा पण येत नाही आणि आपली कामं पण होतात आणि प्लस आपलं काय बघायचं आहे एंटरटेनमेंट ते पण बघून होतं. सो असं काहीसं मॅनेज करावं लागतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टला मला इकडे बनवायचे आहे मुगलेट्स. त्यामुळे मी 1 कप मुगाची डाळ, अर्धा कप मसूरची डाळ भिजत ठेवलेली आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर भिजत ठेवली. सकाळी याचे अ, डोसे किंवा मग मुगलेट्स बनवेल मी. हाय प्रोटीन रेसिपी आहे. याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्की जाऊन चेक करा. ड्रायफ्रुट्स पण भिजत ठेवले, कारण सकाळी जर उठल्या-उठल्या चहा नसेल प्यायचा, तर रात्रीच न विसरता ड्रायफ्रुट्स भिजत ठेवायचे. म्हणजे मग चहा डायरेक्ट न पिता आपण ड्रायफ्रुट्स खातो. मग मी इस्त्री करायला घेतली, कारण मुलीचं युनिफॉर्मची इस्त्री करायची होती. नाहीतर मग सकाळी ना खूप घाई होते. तिला तयार पण करायचं असतं, म्हणजे केस वगैरे विंचरायचे असतात, टिफिन असतो. म्हणून मग असं युनिफॉर्म जर मी इस्त्री वगैरे करून ठेवला, तर ती तिचा घालून घेते. आणि सर्वात शेवटचं काम म्हणजे स्वतःसाठी थोडासा वेळ देणं. इथे मी काय करत आहे, गरम पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, जे खडे मीठ असतं ते आणि त्यामध्ये 10-15 मिनिटं पाय असे बुडवून ठेवणार आहे. असे गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून जर आपण पाय ठेवले तर इतकं रिलॅक्स वाटतं. त्याचप्रमाणे जर कुठे मसल पेन असेल आपल्या बॉडीमध्ये, तर ते सुद्धा रिलीफ होतं. पाय दुखत असतील, कधी-कधी टाचा दुखतात खूप वेळ उभं राहून, तर त्यासुद्धा दुखणं कमी होतं, बंद होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवसभर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपण निगेटिव्हिटी ॲब्सॉर्ब करत असतो. तर ती पण निघून जाते असं म्हणतात. असं सॉल्ट वॉटरमध्ये पाय डिप केल्यानंतर. तर आठवड्यातून 1दा किंवा 2दा असं करण्यास काही हरकत नाही. तर आपले पाय पण छान होतात, त्याचप्रमाणे आपल्याला रिलॅक्स पण वाटतं आणि अजून काय पाहिजे, जे काही छोटं-मोठं मसल पेन असेल, तर ते पण निघून जातं. तर असा होता आमचा सुट्टीचा दिवस. तुमचा कसा गेला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर झटपट चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओ